विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए बी रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे हे मागच्या आठवड्यामध्ये बोर्डाकडून प्रकाशित करण्यात आलं आणि त्यानंतर आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठीचा जो काही मार्ग आहे तो मार्ग मोकळा झालेला या ठिकाणी दिसून येतो. आत्तापर्यंत अनेक शंका अडचणी अनेक गोष्टींचा विचार करत आपण तयारी करत होतो. संभावना लक्षात घेत असलेला सिलेबस आपण त्या ठिकाणी पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या पद्धतीने पुढे चालत होतो. या सर्व गोष्टींचा विचार करत करत आपण अभ्यास करत असताना प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असतं ते स्वरूप जेव्हा समोर येतं त्यानुसार तयारी करणं हे अधिक सोपं होत असल्यामुळे साहजिकच आपण सर्वांना या होणाऱ्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात होती आणि ती अनेक दिवसांपासून ताणली गेलेली होती. तरीही या सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीमुळे अनेक अडचणींमध्ये ती येण्यास थोडा उशीर झाला आणि त्यामुळेच ती मागच्या आठवड्यामध्ये आपल्या हाती आलेली आपल्याला दिसून येते. बोर्डाने ती प्रकाशित केलेली आपल्याला दिसून येते. आता जे काही आलेलं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करावं लागणार आहे. त्याची तयारी करावी लागणार आहे आणि निरीक्षण करून ते सगळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊन असलेल्या स्वरूपानुसार आपल्याला भूगोल या विषयाची व्यवस्थितपणे तयारी करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि जर आपण त्या पद्धतीने तयारी केली तरच आपल्याला चांगले मार्क जे आहे किंवा अपेक्षित मार्क जे आहे ते मिळू शकतात. अन्यथा आपल्याला भूगोलाचे जे आपल्या हक्काचे किंवा जास्तीत जास्त मार्क्स देणारा हा जो विषय आहे या विषयामध्ये आपले मार्क्स कमी होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला सुव्यवस्थितपणे त्याच्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल आणि खूप मेहनत करण्याची आवश्यकता नाही, पण स्मार्ट वर्क करून जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊन त्या पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं तर निश्चितच आपल्याला चांगले मार्क्स जे आहे ते चांगले मार्क्स या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. तर बघूया आपण आलेल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सर्वसामान्यपणे समजून घेऊया. बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे भूगोल विषयासाठी इयत्ता 12वीचा नमुना प्रश्नपत्रिका आराखडा या ठिकाणी मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सामान्यपणे वेळ आणि गुण हे मागच्या आराखड्याप्रमाणे कायम आहे, त्याच स्वरूपाचे आहे. 3 तासाचा वेळ आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असणार आहे भूगोल विषयाची आणि गुणांची संख्यासुद्धा 80 असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे मागच्या आराखड्यामध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा होती, त्याच पद्धतीने आत्तासुद्धा 80 गुणांची लेखी परीक्षा आपली होणार आहे आणि 3 तासाचा वेळ असणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी आपल्यासमोर त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत किंवा प्रश्नपत्रिकेसाठीच त्या सूचना आहेत आणि त्या सूचना आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहे. यामध्ये असलेले सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजेच जेवढे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते सगळे प्रश्न जर आपल्याला पूर्ण मार्क्स आवश्यक असेल, कंपल्सरी आहेत ते प्रश्न आणि त्यामुळे दिलेल्या सूचनानुसार जेवढे प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितलेले असतील तेवढे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जर आपल्याला पूर्ण मार्क्स हवे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सोडवावे लागणार आहेत. दुसरी सूचना आहे बघा, प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आलेख काढावे. म्हणजेच भूगोल विषयात बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला अधिक सविस्तरपणे योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची मदत घ्यावी लागते. त्यामध्ये अनेक वेळा आकृत्या आपल्याला काढाव्या लागतात, अनेक वेळा आलेख आपल्याला काढावे लागतात, नकाशांचा वापर जो आहे तो आपल्याला भूगोलामध्ये करावा लागतो. तर यासारख्या साधनांच्या घटकांचा आपण वापर करू शकतो आणि त्यांचा वापर करून आपल्या उत्तराचा भारांश जो आहे, आपल्या उत्तराचं वेटेज जे आहे ते अधिक चांगलं आपण करू शकतो. जास्तीत जास्त मार्कांची संभाव्यता आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आणि म्हणून ज्या प्रश्नांना आवश्यक असेल त्या प्रश्नांना आपण या गोष्टींचे म्हणजे आपण शाब्दिक स्वरूपात उत्तर नोंदवत असतानाच या गोष्टींच्या मदतीने अधिक सुव्यवस्थितपणे स्पष्ट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न देखील करू शकतो किंवा करणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर रंगीत पेन्सिल वापर करण्यास परवानगी आहे. पूर्वी रंगीत पेन्सिल वापरायला परवानगी नव्हती. पूर्वी फक्त आपली नॉर्मल ग्रे कलरची जी पेन्सिल असायची
तीच पेन्सिल त्या ठिकाणी वापरता येत असायची. आत्ता मात्र तुम्हाला रंगीत पेन्सिलसुद्धा वापरण्यास परवानगी आहे. म्हणजे तुम्ही रंगीत पेन्सिल जी आहे ती या ठिकाणी गरजेनुसार वापरू शकतात. लिखाणासाठी नाही, पण आकृत्या काढण्यासाठी, नकाशांसाठी तुम्ही रंगीत पेन्सिल वापरून ते सोडवू शकतात किंवा रंगीत पेन्सिलच्या मदतीने अधिक चांगलं उठावदार प्रेझेंटेशन जे आहे ते करू शकतात. त्यानंतर नकाशा टेन्सिल वापर योग्य तेथे करावा. नकाशाच्या टेन्सिलचा आधारे तुम्ही नकाशा काढू शकतात. म्हणजे योग्य त्या ठिकाणी गरजेनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकतात किंवा तुम्ही तो करायला पाहिजे असंच त्यांनी सुचवलेलं आहे. म्हणजे विशेषतः जे काही आता फॉर एक्झाम्पल आपण पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्या वितरण दर्शवायचं आहे. तर लोकसंख्या वितरण जर आपण खंडावाईज, कॉन्टिनेंट वाईज किंवा खंडावाईज किंवा जागतिक स्तरावरती दाखवत असो तर आपल्याला त्या ठिकाणी जग दाखवावं लागणार आहे. आणि जग काढण्यासाठी आपण टेन्सिलचा वापर जो आहे तो करू शकतो. आणि म्हणून तो करणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आवश्यक मुद्द्यांनुसार तुम्ही जगाचा आराखडा काढून त्या गोष्टी प्रदर्शित करणं अपेक्षित आहे असंच या ठिकाणी सुचवलेलं आहे. त्यानंतर उजवीकडील जे अंक आहेत या ठिकाणी दर्शवलेले ते पूर्ण गुण, म्हणजे त्या प्रश्नासाठी जे मॅक्झिमम मार्क्स आहेत, अधिकतम मार्क जे निश्चित केलेले आहेत ते मार्क्स दर्शवण्याचं काम करतात. 6वी सूचना आहे, नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. जे काही तुम्हाला नकाशा भरण्यासाठी स्वतंत्र पुरवणी बोर्डाकडून प्रोव्हाइड केली जाते, तर ती पुरवणी तुम्हाला नकाशा मुख्य पुरवणीला जोडावं लागणार आहे. नकाशात जी पुरवणी आहे ती मुख्य उत्तरपत्रिकेला जोडावी लागणार आहे आणि ती जोडून त्या पद्धतीने द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे 6 सूचना त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्ष पेपर मिळेल त्यावेळेसही असेल. आपण त्या आधीच इथं समजून घेतलेलं असेल तर आपल्याला निश्चितच कल्पना असेल की काय प्रकारच्या त्या सूचना असणार आहे. आता बघा, प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनानुसार खालील उपघटक सोडवावेत. म्हणजेच सब क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणू शकतो. तर ते सब क्वेश्चन्स आपल्याला सोडवायला सांगितलेले आहे. हा पहिला प्रश्न एकूण 20 मार्कासाठी दिलेला आहे. पहिला प्रश्न किती आहे? ते एकूण 20 मार्कासाठी दिलेला आहे आणि त्याच्यात 4 सब क्वेश्चन्स आहेत. यामध्ये पहिला असेल साखळी पूर्ण करा, 5 मार्कासाठी आहे. कंप्लीट द चेन, साखळी पूर्ण करा. बघा, पूर्वी अशा प्रकारचा प्रश्न, म्हणजे हा प्रश्न कसा होता तर सामान्यपणे याच्यामध्ये पूर्वी मॅच द पेअर किंवा जोड्या लावा असं होतं. म्हणजे त्या ठिकाणी 2 गट असायचे आणि त्या 2 गटांना बरोबर एकमेकांसमोर त्या ठिकाणी लिहून आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवत असायचो. साधारणपणे किती मार्कासाठी? पूर्वी जोड्या लावा हे 4 मार्कासाठी होतं मागच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये. आता मात्र त्याच्या पुढची स्थिती आहे, साखळी पूर्ण करा. म्हणजे एकंदरीत गट ए, गट बी आणि गट सी असे 3 गट दिलेले तुम्हाला असणार आहे. आणि या 3 गटांचा अभ्यास करून, हे ए बी सी यांचं गटांचा अभ्यास करून ए गट जो आहे तो जसाच तसा तुमचे 1, 2, 3, 4 आणि 5 असे जसेच तसे तुम्हाला ठेवावे लागणार आहे. ए गटाची जोडी ज्याच्याबरोबर बीशी जुळत असेल, लक्षात घ्या, ए गटाची जोडी ज्याच्याबरोबर बीशी जुळत असेल, या 5 मधले तो त्याच्या समोर लिहायचा असेल. तो अ ब क ड जो काही असेल तो 2चं ज्याच्याबरोबर जोडत असेल बी गटात त्याचं जोडायचं असेल, याचं 4चं 5चं असं 5चं लिहिल्यानंतर मग सी गटाकडे जावं लागेल आणि सी गटात निरीक्षण करून आता ह्या बी गटातल्या ज्याच्याबरोबर त्याची जोडी जुळत असेल तो त्याच्या समोर लिहावं लागेल. बघा, इथं विद्यार्थी काय करतात, ॲरो वगैरे करतात, याचं याच्याकडे, याचं असं चालणार नाही. तर त्याच्यानंतर याचं जे उत्तर असेल ते याच्यासमोर लिहावं लागेल, याचं उत्तर याच्यासमोर लिहावं लागेल, याचं उत्तर याच्यासमोर लिहावं लागेल. म्हणजे पहिल्याची जोडी दुसऱ्याशी आणि दुसऱ्याची जोडी तिसऱ्याशी अशा पद्धतीने ही पूर्ण चेन, म्हणजे हा एक पूर्ण करावा लागणार आहे, हा एक पूर्ण करावा लागणार आहे, हा एक पूर्ण करावा लागणार आहे. असे एकूण 5 रो तुम्हाला 5 साखळ्या 5 चेन कंप्लीट कराव्या लागणार आहे. आणि 5 चेनच्या बरोबर पहिलं तर हे जसं आहे तसंच आहे, त्यात तुम्हाला काही बदल करायचंच नाही आहे. दुसरे 5 बदल करायचे आहे आणि तिसरे 5 बदल करायचे आहेत. यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे, एकूण 5 मार्क आहे. म्हणजे ह्या 5ला अर्धा, याला अर्धा मार्क आहे आणि याला लक्षात घ्या ए बी सी 1, 2, 3 असे 5 आहेत. या एक हे बरोबर लिहिलं तर याला अर्धा मार्क आहे, हे बरोबर लिहिलं तर याला अर्धा मार्क आहे, 2चा अर्धा, याला अर्धा, याला अर्धा. म्हणजे 5 प्रश्नांना प्रत्येकी एका चेनला 1 मार्क आहे. म्हणजे दोन्हींना अर्धा अर्धा मार्क त्या ठिकाणी असणार आहे. त्यापैकी दोन्ही बरोबर लिहिलं तर पूर्ण 1 मार्क मिळेल, त्यातलं 1 बरोबर लिहिलं आणि 1 चुकलं तर अर्धाच मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून
आपण काळजीपूर्वक ती चेन जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि पूर्ण 1 मार्क असे पूर्ण 5 मार्क जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्राप्त करावे लागणार आहे. त्या पद्धतीने आपण लक्षात घ्या. आता त्यामधले प्रश्न पहिल्यामधला ब कृती बघा, उपघटक. दुसरा ब, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. मग जे काही सूचना दिलेली असेल ती सूचना पाळून मग तिथं अपूर्ण म्हणजे ऑप्शन दिलेलं असेल, रिकाम्या जागा भरा सारखे प्रश्न, म्हणजे काही अर्धविधान दिलेलं असेल पुढे त्याचे ऑप्शन दिलेले असेल, त्या योग्य पर्याय निवडून ते भरायचं आहे. किंवा काही त्यातले चुकीचे घटक काढून त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्या म्हणजे जी काही सूचना असेल त्या सूचनेप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे आणि कृती करून ते विधान जे आहे ते कंप्लीट करायचं आहे, फुलफिल करायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी 5 मार्क जे आहे ते दिलेले आहे. हे विधानानुसार कृती करा, यासाठी सुद्धा 5 मार्क या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर अचूक घटक ओळखा. बघा 4 ग्रुप दिलेले असतील, 1, 2, 3 आणि 4. या 4 ग्रुपमध्ये 4 म्हणजे 4 ग्रुपमध्ये 4 वेगवेगळे घटक दिलेले असेल. त्यातले 3 घटक हे चुकीचे असतील आणि 1 घटक बरोबर असेल. काही वरती विधान दिलेलं असेल त्याच्याशी जोडून किंवा अशीच 4 विधानं दिलेली असतील, त्यापैकी 3 घटक हे चुकीचे असतील, एकच घटक बरोबर असेल, तर त्यानुसार आपण तो बरोबर नेमका जो बरोबर घटक आहे तो ओळखायचा आहे आणि तो तिथे लिहायचा आहे. अचूक घटक ओळखून लिहा. म्हणजे त्याच्या पुढे लिहिताना, उत्तर लिहिताना बघा त्याचा नंबर टाकायचा. प्रश्न क्रमांक 1 क ला दुसरा प्रश्न असेल तर 2, त्याचं उत्तर समजा अ ब ड मधलं क असेल तर त्या ठिकाणी लिहायचं क, आणि तो पर्याय जो आहे तो पर्याय सुद्धा लिहायचा पुढे, नुसतं क टाकून थांबायचं नाही. म्हणजे पूर्ण वाक्यात अचूकपणे पूर्ण उत्तर लिहिण्याची सवय आपल्याला या ठिकाणी लावावी लागणार आहे. त्या पद्धतीने आपण ते उत्तर नोंदवलं तर आपल्याला चांगले मार्क जे आहे ते या ठिकाणी मिळू शकतात. आता पुढे ड बघा, चुकीचा घटक ओळखा. आता यामध्ये सुद्धा 4 घटक दिलेले असतील, त्यापैकी 3 घटक बरोबर असतील आणि एकच घटक चुकीचा असेल. तर आपल्याला नेमकी तो एक घटक जो चुकीचा असेल तो घटक ओळखावा लागणार आहे आणि त्याला लिहावं लागणार आहे योग्य क्रमानुसार. याला सुद्धा 5 मार्क दिलेले आहे. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला, उपप्रश्नाला 5-5 मार्क आहेत. 4 उपप्रश्न आहेत. टोटल 20 मार्क जे आहेत ते पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला दिलेले आहेत. 4ही प्रश्न एक प्रकारे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि योग्य खबरदारी, काळजी घेऊन आपण चांगला अभ्यास करून जर व्यवस्थितपणे मांडणी करून ह्या 4ही प्रश्नांचं उत्तर लिहिलं तर मला विश्वास आहे की या 20 पैकी 20 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणं सहज सोपं आहे, शक्य आहे. सामान्य अभ्यास जरी केलेला विद्यार्थी असेल तरी त्याला 20 मार्क जे आहे हे मिळू शकतात. अशा स्वरूपाचे हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने याची तयारी आपण करू शकतो. नंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, भौगोलिक कारणे लिहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 6 पैकी 4 आपल्याला लिहायचे आहे. बघा 6 पैकी 4 म्हणजे 6 दिलेले असतील टोटल, त्यापैकी 4 आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत आणि एकूण मार्क्स आहेत 12. म्हणजे एका याच्यासाठी आहेत 3 मार्क्स. 3 गुण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे एकासाठी. 4ला 12 मार्क्स आहे म्हणजे एकाला 3 मार्क्स आहे. 3 मार्कासाठी आपल्याला भौगोलिक कारण लिहायचं आहे. 3 मार्कासाठी जेव्हा आपण भौगोलिक कारण लिहित असेल तेव्हा कमीत कमी 3 मुद्दे विथ एक्सप्लेनेशन असले पाहिजे. तेव्हाच आपल्याला याचे 3 मार्क जे आहेत ते मिळू शकतात किंवा 2.5 मार्क जे आहेत ते मिळू शकतात. म्हणून भौगोलिक कारणं लिहा हा प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण तयार करायला पाहिजे आणि 12 मार्काचा प्रश्न आहे त्या पद्धतीनेच आपली तयारी त्या प्रश्नासाठी असायला हवे. तर हाही एक अतिशय महत्त्वाचा आहे. भौगोलिक कारण लिहा. सगळे जे काही अभ्यासक्रम झाल्यानंतर किंवा हे सगळा अभ्यास केल्यानंतर आपण सर्वसामान्यपणे काही उदाहरणादाखल प्रश्नपत्रिका घेऊ. त्यामध्ये ते कशा पद्धतीने मांडायचं याची सुद्धा कल्पना किंवा मार्गदर्शन जे आहे हे तुम्हाला त्यावेळेस देईल. त्या पद्धतीने तुम्ही त्याची तयारी करू शकतात. अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. 6 3 मार्कासाठी असेल तर साधारणपणे अर्धा पेज त्याचं उत्तर अपेक्षित असतं. कमीत कमी 3 मुद्द्यांमध्ये तरी ते उत्तर मांडलं गेलं पाहिजे आणि मुद्दे सुव्यवस्थित असले पाहिजे, परिपूर्ण असले पाहिजे आणि योग्य शब्दांमध्ये त्याची मांडणी असली पाहिजे. तर अशा पद्धतीने हा 12 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. बघा हा प्रश्न आहे.
फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3, टोटल मार्क्स 9. 9 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला 5 उपप्रश्न दिलेले असतील फरक स्पष्ट करण्यासाठी. त्यापैकी कुठल्याही 3चे फरक स्पष्ट करू शकतात तुम्ही. फरक स्पष्ट करताना सर्वसामान्यपणे सरळ तुम्ही आन्सर शीटला 2 कॉलम करून घेतले त्यामध्ये, आणि हा पहिला गट लिहिला, हा दुसरा गट लिहिला, हा एक मुद्दा याचा लिहिला, त्याचाच फरकाचा याचा एक मुद्दा लिहिला, याचा दुसरा, याचा दुसरा, याचा तिसरा, याचा तिसरा. कमीत कमी 3 मुद्दे दोन्हींचे आले पाहिजे. 9 मार्काचा प्रश्न आहे, एकाला 3 मार्क आहे. म्हणजे साधारणपणे एक फरक स्पष्ट करण्यासाठी एकासाठी 3 मुद्दे असले पाहिजे, दुसऱ्यासाठी 3 मुद्दे असले पाहिजे, असे 6 मुद्दे त्या ठिकाणी असले पाहिजे 3 मार्काच्या प्रश्नासाठी. ही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. सरळ अशा पद्धतीने तुम्ही 2 कॉलम करून समोरासमोर त्याचा दुसऱ्यात एकाची माहिती दुसऱ्या म्हणजे दोघांचा फरक एकमेकांसमोर मांडला तर अधिक स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने ती मांडणी होते, आणि मार्क्स देणारं आणि पेपर चेक करताना सुद्धा सुलभ असल्यामुळे चांगल्या मार्कांचा लाभ जो आहे तो तुम्हाला होऊ शकतो, आणि त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही ती मांडणी करून लिहावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. आता पुढे बघा, फरक स्पष्ट करानंतर प्रश्न क्रमांक 4 अ. नकाशात पुढील माहिती भरा. 8 पैकी 6 मार्काचा हा प्रश्न आहे. बघा, आता या प्रश्नाचं थोडंसं वेटेज कमी केल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात नकाशा भरण्यासाठी हा प्रश्न होता 10 मार्कासाठी. आज मार्कांची जी संख्या आहे ती कमी केली आहे, प्रश्नांची संख्या वाढवली आणि मार्कांची संख्या कमी केली. पूर्वी 5 प्रश्न असायचे 10 मार्कासाठी, आता 6 प्रश्न आहे 6 मार्कांसाठी. म्हणजेच आपल्याला असं दिसतं की या प्रश्नाला समाविष्ट केलेलं आहे. 6 प्रश्न आहे, 6 मार्क आहे. प्रश्न 6 आहे आणि मार्कसुद्धा 6 आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मार्क आहे. एक मॅप फिलिंगसाठी 1 मॅप फिलिंग इज इक्वल टू 1 मार्क्स. अशा प्रकारची ही स्थिती आहे. हा नकाशा भरण्यासाठी सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे की जे दिलेल्या गोष्टी असतील त्या नकाशात आपल्याला जगात त्या ठिकाणी दर्शवाव्या लागतील किंवा दाखवाव्या लागतील. त्याचप्रमाणे त्याची सूची करावी लागेल आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी करून लिहावं लागेल. 10वीच्या परीक्षेमध्ये, 11वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही ती मांडणी करून सूची काढून आणि व्यवस्थित जो नकाशा भरण्याचा जो प्रश्न आहे किंवा ते जे स्थान आहे ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्याच्याबद्दलची कल्पना तुम्हाला आहे. त्याच पद्धतीचा असणार आहे, फक्त अभ्यासक्रम जो आहे तो 12वीचा असणार आहे. म्हणजे ते घटक आपल्याला दाखवायचे असेल ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेले त्या ठिकाणी असणार आहे. आणि नकाशा हा जगाचा नकाशा आराखडा असणार आहे. यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जगाच्या नकाशा आराखड्याचा चांगला अभ्यास असणं आपलं अतिशय गरजेचं आहे. जगाचा कानाकोपरा म्हणजे बेसिकली जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे, ज्यामध्ये विशेषतः जगाचे जे 7 खंड आहेत त्यांचे स्थानं, जगातले काही प्रमुख देश आहेत त्या प्रमुख देशांची स्थिती, लोकसंख्येच्या संदर्भात मांडणी झालेल्या देशांपैकी काही महत्त्वाचे देश किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात जे काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत किंवा अभ्यासाला आलेले आहेत त्यांचे स्थानं आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि निश्चितच त्याच संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, आणि त्यामुळे आपण जगाच्या नकाशा आराखड्याचा बारकाईने अभ्यास करणं, अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करणं, आणि जेव्हा आपण तो अभ्यास सूक्ष्मपणे करू तेव्हा निश्चितच आपल्याला त्या संबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं किंवा मांडणं शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 अ. प्रश्न क्रमांक 4 ब, आलेख नकाशावर आधारित प्रश्न. आता बघा, हा एक नवीन प्रकारचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत ॲड केलेला आहे. पूर्वी हा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता. हा 5 मार्काचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. कुठलाही आपल्या पाठ्यपुस्तक तुमचं टेक्स्टबुक जे आहे त्या टेक्स्टबुकमध्ये जे आलेख, नकाशे, मॅप वगैरे सगळे काही आलेले आहेत त्यांचं पैकी कुठलाही एखादा आलेख, नकाशा, आकृती घेतली जाईल आणि ती तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिली जाईल आणि त्यावरती आधारलेले काही प्रश्न विचारले जातील. तुमचं ऑब्झर्वेशन पॉवर काय, तुमची निरीक्षण क्षमता काय, हे त्याच्यातून तपासलं जाऊ शकतं. तुम्ही त्याचं वाचन कसं करू शकतात, तुम्हाला ती क्षमता, कौशल्य आत्मसात झालं आहे का नाही ते त्याच्यामधून बघितलं जातं. आणि म्हणून तुम्हाला आलेख वाचन करता आलं पाहिजे, तुम्हाला नकाशा वाचन करता आलं पाहिजे, आणि त्यावर आधारलेल्या 5 मार्काच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती नोंदवता आली पाहिजे.
म्हणून सर्व आलेख नकाशे सर्व व्यवस्थितपणे पुस्तकातले समजून घ्या, कारण कुठलाही प्रश्न असो, आता त्या समजून घेताना त्याच्या खाली काही प्रश्नही दिलेले बघा, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देत असाल म्हणजे तेवढे प्रश्न हेच परिपूर्ण आहे किंवा संपूर्ण आहेत असं मात्र समजू नका. बरेचसे विद्यार्थी काय असतात की हे आलेखावर दिलेले प्रश्न आपण तयार करून ठेवले, चला आता हा प्रश्न जरी आला तर त्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरे मी लिहून टाकेल आणि मला मार्क्स मिळून जातील, तर त्याला काही अर्थ नाही. कारण कधीकधी परीक्षेमध्ये आलेख किंवा नकाशा पुस्तकात जो आहे तोच दिला जातो, पण त्याच्या खालचे प्रश्न काढून नवीन प्रश्न किंवा त्यासारखे दुसरे प्रश्न प्रश्नपत्रिकेत टाकले जाऊ शकतात. आणि मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी जर त्या प्रकारची तयारी केलेली नसेल किंवा प्रश्न ऐन वेळेस बदलले तर त्यांचा गोंधळ जो आहे तो गोंधळ त्या ठिकाणी उडू शकतो आणि मग बघितलेली आकृती असून किंवा नकाशा असून त्याला त्याचे मार्क जे आहेत ते योग्य पद्धतीने मिळत नाही. तर असं घडू नये यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की त्यांनी जे प्रश्न आहेत त्यांची तयारी करा, पण मुळात आलेख, चार्ट, नकाशे समजून त्यांचं वाचन कसं करायचं ते समजून कसे घ्यायचे हे कौशल्य आत्मसात करा, जेणेकरून प्रश्न कोणताही आला, प्रश्नांचं स्वरूप जरी बदललं तरी विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क जे आहे ते मिळण्यास कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. असा हा 5 मार्कासाठी असलेला चौथा प्रश्न असेल. टोटल चौथा प्रश्न जो आहे तो पूर्ण 11 मार्कासाठी त्या ठिकाणी असणार आहे. 6 आणि 5 असे 11 मार्क जे आहे ते या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 साठी 11 मार्क असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 5 बघा, प्रश्न क्रमांक 5 टिपाल्या 5 पैकी 3 टोटल मार्क्स आहे 12. हा प्रश्न मागच्या अभ्यासक्रमामध्ये पण प्रश्नपत्रिके स्वरूपात तसाच होता, या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तसाच आहे. पूर्वीही 5 टिपा दिलेल्या असायच्या, 3 लिहायला असायच्या आणि 12च मार्क होते. आत्ताही टिपा लिहिणं हा प्रश्न 5व्याच क्रमांकावर आहे. 5च प्रश्न दिलेले असतात, 3च त्यापैकी लिहायचे असतात आणि 12 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. एक टिप 4 मार्कासाठी सर्वसाधारणपणे असते आणि साधारणपणे एक टिप लिहिण्यासाठी जागा जी आहे ही 1 पेज आन्सर जनरली असावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी असते. व्यवस्थितपणे मांडणी, मुद्देसूदपणे दिलेला मुद्दा व्यवस्थित स्पष्टीकरण करून 4 मार्काची ही टिप सोडवावी लागते. साधारणपणे सुरुवातीला तुम्ही जेव्हा ही सोडवत असताना एक काळजी घ्यायची आहे की जे 3 सांगितलेले आहेत तर सुरुवातीला 3च सोडवा. आधी वेळ, कारण तुम्हाला कधी एखाद्या विद्यार्थ्याला एखादी एक्स्ट्रा येत असेल तर विद्यार्थी सोडवायला जातो, पण नंतर शेवटी मात्र इतर प्रश्नांना वेळ शिल्लक राहत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची, 3 सोडवायला सांगितले तर इथं 3च सोडवा आधी. बाकीची उत्तरपत्रिका क्लिअर करून घ्या, कव्हर करून घ्या आणि नंतर तुम्हाला वाटलं की वेळ उरतोय आणि उरलेल्या वेळेचा वापर करून तुम्हाला जर एक्स्ट्राची काही कृती सोडवायची असेल किंवा एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही नक्कीच सोडवू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाची तयारी करू शकतात आणि साधारणपणे एका प्रश्नाचं उत्तर हे 1 पेजपर्यंत अपेक्षित असतं किंवा असावं 4 मार्कासाठी. या पद्धतीने तुम्ही उत्तर जे आहे त्या ठिकाणी लिहावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न इयत्ता 11वी आणि 12वीच्या म्हणजे उच्च माध्यमिक स्तरावरती पहिल्यांदाच समाविष्ट केलेला आहे भूगोल या विषयामध्ये. यापूर्वी कधीही भूगोल या विषयामध्ये उतार्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहा असं उच्च माध्यमिक स्तरावरती नव्हतं, पण ह्या वर्षापासून त्याचा समावेश झाला. म्हणजे मागच्या वर्षी 11वीला त्या ठिकाणी त्या स्वरूपात त्या प्रकारचा प्रश्न होता आणि आता तुम्हाला 12वीमध्ये कंटिन्यू त्या पद्धतीने आलेला आहे. एखादा पाठ्यपुस्तकामधला छोटासा उतारा दिलेला असेल त्या आधारावरती तुम्हाला 4 प्रश्न जे आहेत ते 4 मार्काचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. 1 मार्काचे 4 प्रश्न असू शकतात किंवा 1 मार्काचे 2 आणि 2 मार्काचे एक असं 3 प्रश्नसुद्धा असू शकतात. असे 4 मार्काचे हे प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6 ला. आता प्रश्न क्रमांक 6 आकृती काढून नावे द्या. कोणते 3 आकृत्या काढण्यासाठी सांगितलेल्या असेल त्यापैकी 2 तुम्हाला लिहायचे असेल, 3 पैकी 2. 4 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. 3 पैकी 2 आकृत्या तुम्हाला काढायच्या आहे, 4 मार्कासाठी असणार आहे. आणि नुसती आकृती नाही तर आकृती काढून त्याला नावे पण द्यायची, म्हणजे योग्य ती नावं दिले पाहिजे. आकृती व्यवस्थित काढली पाहिजे, पद्धतशीर, सुस्वच्छ, स्पष्ट, स्वच्छ, सुंदर अशी आकृती असावी, आकर्षक असावी, अचूक असावी, तेव्हा त्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील आणि त्याला पूर्ण नावे दिलेली असावी, तेव्हा 2 पैकी 2 मिळतील. जेवढ्या मिस्टेक्स वाढतील तेवढे मार्क्स जे आहे ते तुमचे कमी होऊ शकतात. अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा उतार्याचे वाचन करून 4 आणि 4 अशा 8 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 असणार आहे. प्रश्न क्रमांक 7
सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्कासाठी हा प्रश्न मागच्याही प्रश्नपत्रिकेत अशाच होता. सविस्तरपणे उत्तर लिहायचे असणार आहेत. 2 प्रश्न दिलेले असतील. कोणताही एक प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला सविस्तरपणे लिहिण्यासाठी असणार आहे. एकूण 8 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आहे हा. आणि हा प्रश्न मिनिमम 2 पेज याचं उत्तर असावं. फ्रंट बॅक असं उत्तर असावं व्यवस्थित मुद्देसूदपणे, कारण त्याला अनेक पॉईंट त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या पद्धतीने मुद्देसूदपणे तुम्ही लिहिलं पाहिजे. साधारणपणे 7 मार्कांपर्यंत 7 ते 8 मार्क 7-7.5 मार्कांपर्यंत मार्क जे आहे विद्यार्थ्यांना मिळू शकतात. अगदी अचूक ॲक्युरेट उत्तर या ठिकाणी लिहिलं तर. आणि त्या प्रकारची तयारी करूनच तसं व्यवस्थितपणे नोंदणी मांडणी करावी उत्तराची. निश्चितच चांगले मार्क जे आहेत ते मिळू शकतात. अशा पद्धतीने लक्षात घ्या की आपला मुख्य प्रश्नपत्रिकाचा जो आराखडा आहे त्या मुख्य प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये अशा प्रकारचे हे 7 प्रश्न एकूण 80 मार्कासाठी समाविष्ट केले गेले आहेत. प्रश्नपत्रिकेचं हे स्वरूप दिसताना जरी छोटं वाटत असलं तरी त्यामध्ये जेव्हा प्रश्न टाकले जातील आणि त्याचे उत्तर जेव्हा लिहिले जात असतील तेव्हा मात्र ते निश्चितच 3 तासाला पुरणार नाही अशा स्वरूपाचं त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर आता आपण हा जो सिलेबस म्हणजे प्रश्नपत्रिका बघितली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला असं दिसतं की जे वर्षभराचा सिलेबस आहे, जे प्रकरणं आहेत, एकूण 8 प्रकरणं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. त्यातला काही भाग कट केलेला आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. तर त्या कट केलेला भाग वगळता त्या प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक प्रकरणाचं घटकनिहाय आपण ज्याला म्हणू शकतो गुण विभागणी किंवा प्रकरणानुसार वेटेज जे आहे सिलेबसचं वेटेज हे आपल्याला बघावं लागणार आहे. यामधलं प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 हा 12 मार्कासाठी परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जाणार आहेत. या भागावरती पहिल्या प्रकरणावरती ऑप्शनसही जर आपण पकडलं तर 17 मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती असणार आहे, पण 12 मार्काचे कमीत कमी असणार आहे. लोकसंख्या भाग 2 वरती 8 मार्काचे प्रश्न असणार आहे. विकल्पासहित 11 मार्काचे असणार आहेत. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन 8 मार्काचे प्रश्न, विकल्पासहित 11 मार्काचे प्रश्न असणार आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया ह्या 12 मार्कासाठी हा प्रश्न अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. विकल्पासहित 17 मार्कासाठी हे प्रकरण असणार आहे. त्यानंतर द्वितीयक आर्थिक क्रिया 12 मार्कासाठी असणार आहे, विकल्पासहित 17 मार्कासाठी असणार आहे. तृतीयक आर्थिक क्रिया 10 मार्कासाठी असणार आहे प्रश्नपत्रिकेत, विकल्पासहित 14 मार्काचे प्रश्न या प्रकरणावर असणार आहे. प्रदेश आणि प्रादेशिक विकास 10 मार्कासाठी असणार आहे, विकल्पासहित 14 मार्कासाठी असणार आहे. भूगोल, स्वरूप आणि व्याप्ती हे शेवटचं जे प्रकरण आहे हे 8 मार्कासाठी परीक्षेत असणार आहे आणि विकल्पासहित 11 मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात. असे टोटल 80 मार्काची मुख्य प्रश्नपत्रिका तुमची असणार आहेत. विकल्पासहित जर आपण बघितले तर 112 गुणांची पूर्ण प्रश्नपत्रिका असेल. त्यापैकी 80 मार्काची कमीत कमी आपल्याला सोडवायची आहे. त्यापेक्षा जास्त सोडवलं वेळ असेल तर निश्चित सोडवा. अधिकचे प्रश्न सोडवल्याने नुकसान कुठेच नाही. जे जास्त मार्क देणारे त्यातले प्रश्न असतील तुमचे त्याला तुम्हाला मार्क जे आहे ते प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीने ह्या घटकांनुसार किंवा प्रकरणांनुसार ही गुणांची विभागणी आहे ती त्या पद्धतीने कोणत्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न आहेत हे आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने त्या प्रकरणाचा सविस्तरपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि जर त्या पद्धतीने अभ्यास केला तर निश्चितच चांगले मार्क जे आहेत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. पुढे जाऊ आपण. आता बघा, उद्दिष्टानुसार आपली गुणविभागणी बघायची. परीक्षा विभागाने प्रत्येक परीक्षा घेण्यामध्ये काही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. ते विद्यार्थ्यांच्या स्मरण कौशल्य किंवा त्यांना लक्ष किती राहतं याची हे करण्यासाठी जे प्रश्नांना गुण ठेवलेले आहे स्मरणावर आधारित ते 8 मार्कासाठी, विकल्पासहित 11 मार्क. आकलनावर आधारित जर आपण बघितले तर 24 मार्काचे आहेत, विकल्पासहित 34 मार्क. उपयोजन मिळालेल्या माहितीचं वापर कसे करू शकतात त्यासाठी 16 मार्क आहेत कमीत कमी आणि विकल्पासहित 22. संश्लेषणासाठी 8 मार्क आहेत, 11 मार्क विकल्पासहित आहेत. मूल्यमापन, सर्जनशीलता, मूल्य शिक्षण यास आणि जीवन कौशल्य हे सगळे एकत्रित 24 मार्कासाठी आहे, विकल्पासहित 34 मार्क. असे एकूण 80 गुण 112. म्हणजे अशा वेगवेगळ्या उद्देशानुसार सुद्धा मार्कांची विभागणी जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर खरं तर प्रॅक्टिकलचा हा भाग आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या
च्या वतीने 20 मार्कासाठी जी प्रॅक्टिकल परीक्षा असते भूगोलाची, प्रॅक्टिकल एक्झाम आपण ज्याला म्हणतो, प्रात्यक्षिक परीक्षा, त्याचेसुद्धा स्वरूप त्यांनी मांडलेलं आहे. त्याचासुद्धा आराखडा जो आहे तो दिलेला आहे. 20 मार्कासाठी परीक्षा असणार आहे. भूगोल प्रात्यक्षिक कार्य किंवा आराखडा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आणि जे काही प्रॅक्टिकल्स आहे आपले सगळे वर्षभराचे, ते सगळे सादर केल्यानंतर शेवटी त्याच्यावर आधारित परीक्षा होणार आहे. आणि त्या परीक्षेचा आराखडासुद्धा, प्रश्नपत्रिकेचा आराखडासुद्धा दिलेला आहे. प्रश्न पहिला असणार आहे, बालभारती जिओ सर्वे ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण, म्हणजे बालभारतीने जिओ सर्वे करण्यासाठी एक ॲप लॉन्च केलेलं आहे. ते ॲप आपल्याला ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये घेऊन त्याच्या आधारे मदतीने आपल्याला सर्वे करावा लागणार आहे. आणि तो सर्वे करून, लक्षात घ्या, तो समजून घ्यावा लागणार आहे की कशा पद्धतीने जिओ सर्वे केला जातो. आणि त्याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला 5 मार्कासाठी परीक्षेला असणार आहे. त्यानंतर विदा संघटन, माहितीचं संकलन किंवा संख्याशास्त्रीय हे आकडेवारी जे असते त्याच्याशी संबंधित हे प्रश्न असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 मार्काचे ते असतील. त्यानंतर संख्याशास्त्रामध्ये विदा संघटन, विदा विश्लेषण, आपस करण्याचे मापन, गुणानुक्रमांना सहसंबंध यापैकी कोणतंही एक विचारलं जाऊ शकतं. 4 मार्कासाठी हे असणार आहे. त्याच्याशी संबंधित आहे थोडंसं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस यामध्ये समाविष्ट असतं. तेही प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला बघावं लागणार आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार. त्यानंतर विधा सादरीकरण, 2 पैकी एक ते सादरीकरणाचा भाग आहे प्रेझेंटेशन, तो तुम्हाला करावा लागणार आहे. स्थलनिर्देशक नकाशा विश्लेषण, 5 पैकी 4 कुठलेही स्थलनिर्देशक नकाशे त्या ठिकाणी दिलेले असेल त्या 5 पैकी 4चं विश्लेषण तुम्हाला करावं लागणार आहे 4 मार्कासाठी. आणि त्यानंतर मौखिक परीक्षा आणि प्रात्यक्षिक वही 2, म्हणजे ओरल होणार आहे तुमचे. आणि जर्नल जे असणार, प्रात्यक्षिक वही ज्याला आपण जर्नल म्हणतो, प्रॅक्टिकल बुक, तर ती प्रॅक्टिकल बुक आणि जर्नल यासाठी 2 मार्क असणार आहे मौखिक परीक्षा. तर असे एकूण 20 मार्काची ही भूगोलाची प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती तुमची शेवटी होणार आहे. आता ह्या प्रात्यक्षिक परीक्षेचे घटकनिहाय विभाजन जर आपण बघितले, प्रात्यक्षिके बघितले, तर सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे याच्या ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण 5 गुण आहे, विकल्पसहित पण 5 आहे. विंदा सांख्यिकीय माहिती संघटन 5, 2 गुण आहे, विकल्पसहित 2 आहे. विदा विश्लेषण, आपस करण्याचे मापक, विदा विश्लेषण, गुणानुक्रम, सहसंबंध 4 मार्क आहे दोन्हींना, कमीत कमी, विकल्पसहित 8, म्हणजे 2 विचारले जातील त्यापैकी 1 लिहायचं, म्हणजे 4 मार्कासाठी असणार आहे. विदा सादरीकरण, विभाजित वर्तुळ काढणे, विदा सादरीकरण, विभाजित आयत काढणे, विदा सादरीकरण, लोकसंख्या मनोरा काढणे आणि स्थलनिर्देशक नकाशांचे विश्लेषण, ह्या 3 पैकी कुठलाही एक विचारलं जाऊ शकतं 3 मार्कासाठी. आणि 2 विचारलं जाऊ शकतं 6 मार्कासाठी, त्यापैकी 1 सोडवायचं 3 मार्कासाठी. त्यानंतर स्थलनिर्देशक निकषांचे विश्लेषण, मानवी वस्ती, स्थलनिर्देशक नकाशाचं विश्लेषण, भूमी उपयोजन आणि व्यवसाय, स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण, वाहतूक आणि संदेश 4 मार्कासाठी असणार आहे. कमीत कमी 5 विचारले जाणार आहे, म्हणून 5 मार्काचे ते प्रश्न जे आहेत ते 5 मार्काचे प्रश्न असतील, पण कमीत कमी 4 मार्क आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्यानंतर शेवटी बघा, मौखिक परीक्षा आणि प्रात्यक्षिकेला 2 असे एकूण 20 मार्क, विकल्पसहित 28 मार्काची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही संपूर्णपणे प्रात्यक्षिकाची घटक विभागणी दिली आहे. याच्या खाली बोर्डाकडून आपल्याला बघा जे पहिली प्रॅक्टिकल करायचं आहे त्या पहिल्या प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना बोर्डाकडून 2 लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ॲप डाउनलोड करण्याच्या. त्या लिंकच्या सहाय्याने शिक्षकांसाठी एक लिंक आहे आणि विद्यार्थ्यांसाठी दुसरी लिंक आहे. यांचा वापर करून ते ॲप डाउनलोड करून त्यानुसार तुम्हाला तयारी जी आहे ती करावी लागणार आहे, प्रॅक्टिकल जे आहे करावं लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला परीक्षा ते मार्क जे आहेत ते शिकून घ्यावे लागणार. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण भूगोल विषयाची ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे किंवा भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अशा पद्धतीने आहे. याचं विस्तृत आणखी विश्लेषित रूप किंवा याचे उदाहरण जे आहे ते आपण निश्चितच नंतर वेळोवेळी जेव्हा अभ्यासक्रम पुढे जात राहील त्यावेळेस त्याचा विस्तृत अध्ययन जे आहे ते करत राहू किंवा त्याचा आढावा जो आहे तो आपण घेऊ. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बस इतकंच आपण आज थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रकरणासाठी किंवा पुढच्या मुद्द्यासह सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.